सर्वांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा। ही दिवाळी सगळ्यांना सुखाची, समृद्ध आणि आनंदाची जावो अशा आणि आरोग्यदायी जावो। आरोग्यदायी का म्हणतो मी? इकडे आतमध्ये बघितले सगळे मेडिसिनल प्लांट आहेत। प्रत्येक आजाराचा उपाय इथं आहे। पोटदुखी ज्यांना आहे त्यांचाही आजाराचा उपाय आहे। तुमच्याबद्दल नाही, तुमच्याकडे नाही आहे पोटदुखी, ज्यांना आहे त्यांच्यासाठी। राजमाता जिजाऊ उद्यान ऑक्सिजन पार्क चं लोकार्पण आज या ठिकाणी झालेलं आहे। या लोकार्पण प्रसंगी उपस्थित आपले मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश मस्के, आमदार रवींद्र पाठक, माजी महापौर हरिचंद्र पाटील, आयुक्त सौरभ राव, या ठिकाणी प्रणव अनायल व जुईली मांजरेकर लँडस्केपिंग आणि याचं डिझाईन केलं ते, त्याचबरोबर उद्यान विकसित करणारे आनंद पाटील आणि एक विजय, कोण होता विजय आपला? विजय पाटील। केदार तर शेवटी घेतो त्याचं नाव। केदारने खरं म्हणजे मेहनत केली आहे आणि एक खूप इथं त्याला चॅलेंज स्वीकारून त्यांनी हे उद्यान विकसित केलं, त्याबद्दल केदार पाटील याचं मनापासून मी अभिनंदन करतो। आता मी केलंय, तुम्ही जाऊन घरी करा। आणि असे अधिकारी खऱ्या अर्थाने जर आपल्याला लाभले तर या ठाण्याचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही। मी फार याच्यामध्ये नेहमी माझी एकच भूमिका असते की आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड झाली पाहिजे, झाडांचं प्लांटेशन झालं पाहिजे। मी मागच्या वर्षी आयुक्तांना सांगितलं होतं 1,00,000 झाडं लावा। आयुक्तांनी 1,25,000 झाडं लावले आणि ती झाडं मोठी होत आहेत, कारण आपण त्याला हे जिओ टॅगिंग केलंय। आणि यावर्षी मी त्यांना सांगितलं 2,00,000 झाडांचं टार्गेट करा, तर यावर्षी त्यांनी 2,09,000चं टार्गेट पूर्ण केलेलं आहे। याचा आनंद मला आहे, म्हणून मी आयुक्तांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आम्ही एकदा मुंबऱ्याच्या टेकडीवर एक झाडं लावली होती आणि ती झाडं 3-4 वर्षांनंतर एकदा मी गेलो तिकडे पाहणीसाठी, मोठमोठी झाडं झाली होती ती। आणि त्या झाडांचा वाढदिवस तिथले लोक साजरं करतात दरवर्षी, आणि त्या झाडाला प्रत्येकाचं नाव दिलं होतं, म्हणजे ज्यांनी झाड लावलं त्यांनी त्याला वाढवायचं। मी काय, माझं नाव पण होतं, पण मी एकाला जबाबदारी दिली होती, बाबा तू ह्याचं काम कर म्हणून। आणि ते झाड देखील वाढलेलं पाहिल्यानंतर एक वेगळा आनंद असतो। आणि वृक्षप्रेमी, पर्यावरण प्रेमी खऱ्या अर्थाने समाजामध्ये अनेक लोक आहेत। खऱ्या अर्थाने आता आपण पाहतोय ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, अति अवकाळी पाऊस, मे महिन्यात पाऊस सुरू झाला यावर्षी, ऑक्टोबर पर्यंत पाऊस आहे। काय परिस्थिती आहे आपण पाहतोय। आपल्याला तेवढी त्याची हे जाणवत नाही, परंतु मराठवाड्यामध्ये या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून पुरामध्ये शेतकरी आज संकटात आपला आहे। आणि आपण इथून देखील या मुंबई, ठाण्यातून मोठ्या प्रमाणावर त्यांना जीवनावश्यक वस्तू, कपडे, भांडी सगळं पाठवतोय। आणि एवढं करून आपण थांबलो नाही तर त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आज अश्रू आहे, पूर परिस्थिती आहे, त्यांच्या घरामध्ये त्यांची जमीन वाहून गेली आहे, घरांची पडझड झाली आहे, पशुधन वाहून गेलंय। आणि म्हणून मी दसरा मेळाव्यात सांगितलं होतं की शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही, आणि त्याप्रमाणे आपल्या सरकारने 32,000 कोटीचं मोठं पॅकेज तयार केलं। आणि त्यांच्या खात्यात मी काल पाहिलं की खात्यामध्ये जवळपास या ठिकाणी 3,500-4,000 कोटीचं खात्यामध्ये जमा देखील होऊ लागले।
म्हणजे त्यांची दिवाळी देखील